पुढची एक महत्त्वाची बातमी बघूया। बातमी नाशिकमधली आहे। ठाकरे सेनेच्या आंदोलनानंतर पालिकेला जाग आलेली असून नाशिकच्या रामकुंड परिसरात साफसफाई करण्यात आलेली आहे। रामकुंडात दुर्गंधीयुक्त पाणी मिसळल्याप्रकरणी आंदोलन करण्यात आलेलं होतं। कल्याण डोंबिवली पालिकेच्या रुग्णालयामध्ये औषधं आणि साहित्यच उपलब्ध नसल्याचा प्रकार उघडकीला आलेला आहे। निकृष्ट दर्जाचे बँडेजेस मनसे सदस्य गणेश लांडगे यांनी सादर केल्यानंतर भाजप सदस्य दीपेश म्हात्रे आणि मंदार हळबे यांनी मेडिकल विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। आमच्या प्रभागामध्ये एक नागरिक राहतात, तर त्यांना फ्रॅक्चर झालेलं म्हणून मी रुक्मिणीबाई दवाखान्यात गेलो। दवाखान्यात गेल्यानंतर तिकडे गेल्यानंतर असं समजलं झालं की बँडेज हा स्टॉकच नाही, पण एक स्टॉक होता तो बघितलं तो आम्ही ओपन केला, बघितलं तो एकदम निकृष्ट दर्जाचा होता की तो बँडेज आहे तो आपण समजा नळा पाण्याखाली धरला तर त्याचं पूर्ण जे सिमेंट आहे ते निघून जातं आणि कॉटन एक टिश्यू पेपरसारखं आहे। तर या गोष्टी मी आज स्टँडिंगमध्ये त्या दाखवल्या। मागच्या महिन्यामध्ये आरोग्याच्या विषयामध्ये औषधांचा पुरेसा साठा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे आहे की नाही अशी माहिती प्रशासनाला विचारली होती। माहिती प्रशासनाने दिली की आमच्याकडे पुरेसा 3 महिने पुरेल एवढा साठा आहे। परंतु आज एक आमचा जो कर्मचारी आहे त्याचा पाय फ्रॅक्चर झाला, त्याला फ्रॅक्चरला बँडेज लावण्यासाठी देखील बँडेज उपलब्ध नव्हती आणि त्याच्यामुळे प्रशासनाची ही हलगर्जीपणा बघता प्रशासनातल्या काही अधिकाऱ्यांना निलंबित केल्याशिवाय अधिकाऱ्यांमध्ये सुधार होणार नाही असा निर्णय स्थायी समितीने घेतलेला आहे आणि 50,000 रुपयाची इमर्जन्सी मेडिसिन मागवण्याचे अधिकार असताना देखील त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही। यानंतरची बातमी बघूया। नालेसफाईच्या कंत्राटदाराची केडीएमसीच्या अभियंत्याला थेट धमकी दिली गेल्याचा प्रकार घडलाय। अभियंत्यानं कंत्राटदाराला 7 नोटिसा बजावल्या। कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी आता होतीये। स्थायी समिती सदस्यांनी ही मागणी केलेली आहे। नालेसफाई करताना काही कॉन्ट्रॅक्टरनी आमच्या अधिकाऱ्यांना धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे। अतिशय गंभीर प्रकार आहे आणि या प्रकरणामध्ये ज्या कॉन्ट्रॅक्टरनी धमकी दिली त्या कॉन्ट्रॅक्टरवरती 353 अंतर्गत गुन्हा दाखल करावा आणि त्याच्यावरती कडक कारवाई करावी अशी विनंती आम्ही स्थायी समिती सभापतींना केली आणि त्यांनी ती मान्य केली आहे। लवकरच याच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल अशी आम्हाला आशा आहे। मुंबईतल्या गोरेगावच्या मृणालताई गोरे एक्सटेन्शन ब्रिज संदर्भात मनसेनं आता गंभीर आरोप केलेत। बांधकामातल्या अनियमिततेवरनं चौकशीची मागणी करण्यात आलेली असून काम पूर्ण होण्यासाठी तब्बल 8 वर्षांचा कालावधी लागलेला आहे। प्रकल्प 24 महिन्यात पूर्ण होणं अपेक्षित होतं। 2018 मध्ये 209 कोटी रुपयांच्या निविदेद्वारे प्रकल्प मंजूर झाला होता। संदेश देसाई यांनी वीरेंद्र जाधव यांना चौकशीसाठीचं निवेदन देखील दिलेलं आहे। या ब्रिजचं जे काम आहे हे 2018 साली MEPL ज्ञान या कंपनीला देण्यात आलं। 209 कोटीची निविदा होती। 2026 साली हे काम 24 महिन्यात पूर्ण करायचं असताना 2026 साली 8 वर्षात हे काम पूर्ण झालं आणि ह्या कामाचे जे खर्च आहे तो जवळजवळ 40 कोटींनी वाढलेला आहे। आमचा स्पष्ट आरोप आहे की ह्या ब्रिजच्या सर्व कामामध्ये लांबी कमी केल्यानंतर सुद्धा जवळजवळ 40 कोटी खर्च कसा वाढला याची पण चौकशी झाली पाहिजे। माननीय मुंबईच्या महापौर ऋतुताई तावडे यांची आम्हाला विनंती आहे की दक्षता विभागातर्फे याची चौकशी होऊन या संबंधित कंपन्यांवर कारवाई करावी। या मृणालताई गोरे एक्सटेन्शन फ्लायओव्हरच्या मुद्द्यावरनं गेले 1 ते 2 दिवस सातत्यानं चर्चा सुरू आहे। याच्या बांधकामातल्या कामाच्या दर्जावरनं अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले होते, केले गेलेले होते आणि आता तर मनसेनं सुद्धा या संदर्भात सवाल उपस्थित केले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।